नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. कष्ट करत राहा, फळ आपोआप मिळेल. आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलं आहे की तुझं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस किंवा चिंता करू नकोस. तुझं कर्म जर चांगलं असेल तर तुला ते फळ मिळणारच आहे. जसं श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे अर्जुन ते युद्ध जिंकू शकले. जर त्यांना मार्गदर्शक नसते तर ते युद्ध जिंकू शकलेच नसते. म्हणून आपल्या जीवनात आपल्याला मार्ग दाखवणारा मार्गदर्शक हवाच, जो आपल्याला वेळोवेळी आपण कसं वागायचं, काय करायचं हे सर्व सांगेल. जर देवच नसते तर माणसाने माणसाला जिवंत ठार केले असते. माणुसकी शिल्लक राहिली नसती. पाप आणि पुण्य कोणालाच समजलं नसतं. परंतु भगवंत आहेत, त्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे, म्हणून सर्व काही व्यवस्थित चालू आहे. म्हणून भगवंताची लीला अपरंपार आहे. भगवंताची लीला आपल्याला त्यावेळेस समजते ज्यावेळेस सर्व दरवाजे बंद झालेले असतात. त्यावेळेस आपल्याला काही ना काही चमत्कार अनुभव येतो आणि त्या चमत्काराने आपलं जीवन उद्धारून जातं. देवाचा चमत्कार हा वेळोवेळी होत राहणार आहे. फक्त आपण आपलं कर्म निस्वार्थपणे करत राहायचं. आपल्याला जाणीव आहे की आपल्याला कोणी मदत केली आहे. लक्षात घ्या, ज्यांनी आपल्याला मदत केली, वेळोवेळी आपल्या पाठीवर हात ठेवला, आपलं रक्षण केलं, अशा व्यक्तींना कधीच विसरू नका, कारण ते देवाचेच एक रूप आहेत. ज्यांनी आपल्याला मदत केली ना, त्यांनाही कधीही गरज लागू द्या, अर्ध्या रात्री त्यांच्या मदतीला तुम्ही जा, कारण कोणाचे उपकार विसरायचे नसतात. तुम्ही एवढे हतबल नाही की तुम्ही देवाची सेवा करू शकत नाही. देवाची सेवा करायची ना, मोकळ्या मनाने करा, निस्वार्थपणे करा, तुम्हाला फळ ऑटोमॅटिक मिळेल. जर तुम्हाला फळाची अपेक्षा असेल तर आणि तुम्ही कसल्या तरी आशेने देवपूजा करत असाल तर तुमचा संयम हा कमी असतो, बरोबर ना? कारण तुम्हाला त्या गोष्टीसाठी देवाची सेवा करायची असते आणि तुम्हाला असं वाटतं की ती गोष्ट कधी मला भेटेल, ती गोष्ट कधी मला भेटेल, ही अपेक्षा तुमच्या मनात असते. आणि त्यामुळे काय होतं की तुमचा एक संयम जो असतो तो सुटत चाललेला असतो. तुम्हाला ती गोष्ट पण हवी असती आणि देवाची सेवा करायचा कंटाळाही आला असतो. मग तुम्हीच सांगा, देवाने कसं काय सर्व तुम्हाला द्यायचं? त्यापेक्षा अपेक्षा ठेवूच नका. अपेक्षा ठेवायची तर नंतर ठेवा, परंतु एक दिवस पूजा करून सर्व काही मिळेल अशी अपेक्षा तरी मात्र ठेवू नका. कारण ज्यांचं पूर्ण आयुष्य सेवेमध्ये गेलं, भक्तीमध्ये गेलं, त्यांनी देखील कधी अशी देवाकडे आशा ठेवली नाही. आणि तुम्ही एक दिवस पूजा करून देवाकडून खूप मोठी आशा ठेवत आहात, तर मग तुमची ही आशा कशी पूर्ण होणार? जीवनात सर्व काही सत्य आहे, परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या खोट्या आहेत. आपल्या भगवंताने जे काही सांगितलं ते परम सत्य आहे, परंतु मनुष्याने सांगितलं ते सर्व काही खोटं आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा, मनुष्यावर अजिबात नको. कारण मनुष्य फक्त त्याच्या स्वार्थासाठी काहीही सांगत आहे, परंतु देव कधीच स्वार्थासाठी काहीही खोटं सांगत नाहीत. सर्वात मोठा ग्रंथ असेल तर तो भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे काही सांगितलं आहे त्याचं जर एकदा तुम्ही पठण केलं तर तुम्हाला याची जाणीव होईल की मी जे करतोय त्यातील 90% चुकीचं आहे आणि 10% फक्त बरोबर आहे. मनन करणं, चिंतन करणं हीच खरी भक्ती आहे, परंतु आपल्याला ती भक्ती वाटत नाही. आपल्याला वाटतं की मी ह्या देवाकडे जाईल, त्या देवाकडे जाईल, इकडे जाईल, तिकडे जाईल. तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही. तुम्ही फक्त एका शांत ठिकाणी मनन करा, चिंतन करा, भगवंत स्वतः येऊन तुम्हाला दर्शन देऊन जातील. एवढी देवाची लीला अपरंपार आहे.
परंतु आपल्याला हे सर्व समजत नाही. आजकालच्या जीवनामध्ये लोक खूप सारा पैसा खर्च करत आहे आणि लांब लांब देवदर्शनासाठी जात आहे. हे फक्त फिरण्याचं एकमेव कारण आहे. खऱ्या मनाने जर तुम्हाला देवाची भक्ती करायची असेल तर तुम्ही आहे तेथे शांत ठिकाणी बसून देखील मनन चिंतन करून देवाची भक्ती करू शकता. देवाची भक्ती जर करायचीच असेल तर हा सोपा आणि सगळ्यात खरा मार्ग आहे. लक्षात घ्या, तुम्ही देवदर्शनासाठी जरूर जा, परंतु जर तुमच्याकडे काही प्रमाणात पैसे असतील, तुम्हाला जाणं शक्य नसेल तर पैसे उसने घेऊन किंवा व्याजाने घेऊन जाऊ नका. तुमच्याकडे तेवढा पैसा असेल, तुम्ही तिथे जाऊ शकत असाल तरच जा. कुठल्याही प्रकारे लोकांकडून उसने पैसे घेऊन, उधार पैसे घेऊन, व्याजाने पैसे घेऊन देवाचं कुठलंच कार्य करू नका. कारण देवाने असं कधीच सांगितलं नाही की दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझं कार्य करा. देव म्हणतात, अरे बाळा, तू एका शांत ठिकाणी जरी बसलास आणि माझं चिंतन जरी केलंस तरी तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते. कुठलाही नवस करायची गरज नाही. कुठल्याही प्रकारे आपल्याला जे शक्य नाही अशा गोष्टी करायच्या गरज नाही. तुम्हाला ते शक्य करायचं आहे जे देव सांगत आहेत. तुम्हाला मनन चिंतन करत शांतपणे बसवेल का? या धकाधकीच्या जीवनामध्ये असे खूप कमी लोक आहेत ज्यांना मनन चिंतन करता येतं. ते तुम्हाला शक्य करायचं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे देव आर्थिक मागणी करत नाही. आर्थिक मागणी ही मनुष्य करत असतो. म्हणून मनुष्याने सांगितलेल्या गोष्टीवर कधीच लक्ष देऊ नका. तुम्हाला फक्त आणि फक्त जे अधिकृत पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे त्यावरती विश्वास ठेवायचा आहे. मनुष्याने त्याचे उलट अर्थ काढून काहीही रूढी परंपरा काढल्या आहेत आणि त्यामध्ये आपला धर्म गुंतत चालला आहे. आपल्याला जे खरं आहे तेच स्वीकारायचं आहे, जे खोटं आहे ते अजिबात स्वीकारायचं नाही. भगवंताची लीला अपरंपार आहे. एक दिवस हे सर्व नष्ट होणार आहे आणि पुन्हा सतयुग सुरू होणार आहे. आता सध्या सत्याला कमी किंमत आणि खोट्याला जास्त किंमत आहे आणि हे आपण सर्व जाणतो आहे. परंतु हेही दिवस बदलणार आहेत. ही दुनिया पुन्हा सतयुगामध्ये निर्माण होणार आहे. या दुनियेचा काही ना काही वाटा जरूर आहे की आपण जे करतो आहोत ते असत्य आहे माहीत असून सुद्धा तेच कार्य करायचं, म्हणजे या असत्यामध्ये दुनियाचाही वाटा आहे. आणि हे सर्व एक दिवस संपून पुन्हा सतयुग सुरू होणार आहे. बघा, हे सत्य होईल आणि सर्व काही नव्याने सुरू होईल. आजचा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.